डॉक्युमेंट, गाडीचे डॉक्युमेंट आहे नाही, कोणाची परमिशन आहे? हा परमिशन कोणाची आहे? परमिशन कलेक्टरचं की काही लेटर आहे का? हा कुठं आहे? आम्हालाच नाही भेटले. हा रायल्टी देऊन राहिले तिथं, रायल्टी देऊन राहिले, रायल्टी देऊन राहिले, टोकन देऊन राहिले, तिथे देऊन राहिले आणि इथून भरून पाठवलं बसले तिथं. हा रायल्टी तर समोरच्या एकाही गाडी पाशी नाही आहे. नाही नाही काय टोकन देऊन राहिले का काय देऊन राहिले? हा हा इथं हजारो गाड्या इथून गेल्या आहे. हे बा हे किती खोदून ठेवलं आहे वरपासून, दाखव रे. ठीक आहे, हे खोदणं चालूच आहे. हे बा हे मशीनचं खोदकाम चालू आहे आणि भरणं चालू आहे. हे गाडी फुल लोडेड झाली. ठीक आहे, भरणं. आता आमचा कॅमेरा पाहिल्याबरोबर त्याने भरणं बंद केलं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. रॉयल्टी आहे का? रॉयल्टी नाही आहे. हे बा हे सगळं उत्खनन चालू आहे. हे फॉरेस्टची जागा आहे. गव्हर्नमेंटनं या जागेत परवानगी कशी दिली? नरेंद्र मोदीची सभा आहे वर्धेत 19 तारखेला. हे इल्लीगल उत्खनन चालू आहे. ह्या तमाशा तुम्ही पाहून घ्या वर्धेचा. शेतकरी पांदन रस्त्यासाठी मुरम टाकून द्या म्हणते. लोक एवढ्याल्या गाडीत फसू चालले. आणि आम्ही रिक्वेस्टा करून चुकलो, पण नरेंद्र मोदी आल्यावर त्याच्या उरावर एवढा मुरम टाकणं चालू आहे. ठीक आहे, आतापर्यंत आम्ही आता 50-60 गाड्या एका दवाने ऍट ए टाइम पाहिल्या. तिकडून इंजापूरून येऊन राहिल्या त्या गाड्या वेगळ्या. इथं 4 बुलडोजर मशीना चालू आहे. एक आता तिथं पहा, हे एक तिकडं आहे उत्खनन चालू आहे, हे एक इथं आहे. ठीक आहे, आता आम्ही गाड्या तिथून सोडल्या. ठीक आहे, म्हणून त्यानं तिथं गाड्या तिथून कंटी मारून काढल्या. हे सगळं इल्लीगल उत्खनन चालू आहे. आणि इथं ठीक आहे, गव्हर्नमेंटनं परमिशन कशी दिली हा माझा प्रश्न आहे. तुमचा साधा एखादा ट्रॅक्टर जरी बड्डावर मुरम आणायला गेला तर तहसीलदार पकडते, दिल्ला गाडी जप्त करते, 1.5 लाख रुपये फाईन मारते. आता कुठे गेले तुमचं? कुठे गेली रॉयल्टी? एकाही गाडीपाशी रॉयल्टी नाही आहे. ठीक आहे, या सर्व गाड्याची रॉयल्टी ठीक आहे मी विचारतो आणि कलेक्टरने याचं उत्तर द्यावं, नाही तर पत्रकार परिषद घेऊन तिथं नरेंद्र मोदीला आडवं झाल्याशिवाय राहणार नाही मी. चलो रे भाई.